फायनलची मॅच. शेवटची फायनलची मॅच. 3-3 ओव्हरच्या सामन्याचा टॉस झालेला आहे. बॅटिंग स्वीकारली आहे ती मात्र अन्वी 11ने. आणि जर का सिक्स हॅट्रिक अन्वी 11च्या कोणत्याही फलंदाजाने लगावली, कर्जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल अध्यक्ष आदरणीय प्रमोद भाऊ अण्णा माली यांच्या वतीने सिक्स हॅट्रिक साठी 1111 रुपयाचा कॅश प्राइज असेल. ते मात्र बॅटिंग करणाऱ्या अन्वी 11 साठी. तर कर्जत तालुका ओबीसी सेल अध्यक्ष प्रमोद भाऊ माली यांच्या वतीने ते कॅश प्राइज आहे. दोन्ही टीम साठी आहे. 3 विकेट जर तेज लेकूरवालेने कमावले तर संघ मालक यश लेकूरवाले यांच्या वतीने 1000 रुपयाचा कॅश प्राइज त्याच्यासाठी देखील असेल. आता बघायचं काय घडेल मैदानाच्या आतमध्ये. फायनल मध्ये मैत्रीपूर्ण लढत. एकाच ग्रामपंचायत मधील हे संघ, एकाच ग्रामपंचायत मध्ये खेळाडू. हवे चेंडू आहे. पॉइंटच्या वरून चेंडू चाललाय सीमा पार. आणि या ठिकाणी आपण पाहतोय भालिवडी ग्रामपंचायत परिसरातील शकीलभाई काजले, ज्येष्ठ क्रिकेटर, द लिजेंड, आणि या दिग्गज खेळाडूचं आगमन या ठिकाणी होत आहे. आपलं सहर्ष स्वागत. विकेट हॅट्रिक जर का कमावली तर दीपक शेठ लेकूरवाले यांच्या वतीने 3000 रुपयाचा कॅश प्राइज तेजस लेकूरवालेसाठी असेल. आणि 2 बॉल 4 धावांनी अन्वी 11ची सुरुवात. पैशांची लय लूट, बक्षिसांचा पाऊस. तिसरा बॉल विकेट किपरच्या हातात. 3 ओव्हरच्या मॅच मध्ये 3 बॉल मध्ये रन झाले 4. विकेट हॅट्रिक जर का घेतली तर दीपक शेठ लेकूरवाले यांच्या वतीने 3000, यश लेकूरवाले यांच्याकडून 1000, आणि त्याचबरोबर षटकार हॅट्रिक. दोन्ही टीम साठी कॅच प्राइज आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कर्जत तालुका ओबीसी सेल अध्यक्ष प्रमोद भाऊ अण्णा माळी यांच्या वतीने 1111. शॉट आला, बॉलर्स बॅक ड्राईव्ह समोर होता, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवलाय. इन ऍक्शन होता तेजस. जर का फलंदाज पुढे आला असता तर बाबूरावची विकेट मात्र त्याने काढली असती. 4 बॉल 4 धावा. ओमकार नॉन स्ट्रायकर येणलाय. फायनल मध्ये कोणत्या संघाचं वर्चस्व राहील? पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी, दोन्ही ट्रॉफी जातील मालेवाडीलाच, पण पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी कोण घेऊन जाईल? सचिन थेरने कॅच सोडली. रनआउटची चान्स बनेल का? साधी कॅच पकडण्याच्या आधीच जल्लोष केला सचिनने. पकडण्याच्या आधी खरं तर जल्लोषाची घाई होती आणि तिथून कॅच ड्रॉप झाली. अंडरआर्मचा तो विकेट किपर आहे. अंडरआर्म मध्ये तसंच आलं. चेंडू लागला की धावा घ्यायला सुरुवात, कट लागली की आवाज सुरू. त्यामुळे सचिन थेरने कॅच ड्रॉप केले. 5 बॉल 4 धावा आहेत. मालेवाडी एकच गावात 2 ट्रॉफी जातील. खालच्या आली की वरच्या आली अशी परिस्थिती आहे. 5 बॉल 4. खाली राहिला तेजसचा चेंडू. वेगवान चेंडू होता. रनआउटची चान्स. बाबूराव बाल बचावले. धावा 5. चला 1 ओव्हर झालेले नंतर आपल्यालाच बॅटिंग करायची आहे. यश 11. चला आपण फिल्डिंग लगेच लावून घ्या. बाबूराव का बल्ला अभी शांत है. बाबूराव के बल्ले से कोई स्ट्रोक नहीं आया. फक्त धावा 5 धावा पहिल्या ओव्हर मध्ये. टेन्शन वाढवलंय अन्वी 11चं. तेजस लेकूरवालेने रन्स दिलेल्या नाहीयेत. बाबूरावची बॅट शांत का राहिली पहिल्या पॉवर प्ले मध्ये? फायनलची मॅच आहे. इथे जर का बाबूराव चालला नाही तर धावा कशा होतील? ओमकार आणि बाबूराव पहिल्या ओव्हर मध्ये फक्त धावा 5. प्रतीक आलेले, प्रतीक वाघमारे. 3 ओव्हरची फायनलची मॅच आहे, कारण फायनलची मॅच आहे. थोडा टाइम, थोडा चांगला खेळ दाखवण्याची संधी मिळेल, त्यामुळे आपण 3च ओव्हरची मॅच ही खेळवतोय. प्रतीक वाघमारे आलेले. चांगला खेळ करावा लागेल बाबूरावला. 1 ओव्हर मध्ये 5च धावा आहेत. गोलंदाज सय्यार प्रतीक वाघमारे. फुल टॉस टाकलाय, बॅट वरती होता, मारलाय चेंडू. पंचांनी नो बॉल दिलाय. नो प्लस सिंगल. धावा मिळती 2.
नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. गुड न्यूज आहे अन्वी 11 साठी. फ्री हिट आहे फलंदाज ओमकार साठी. धावा झाल्यात पहिल्या ओव्हरमध्ये 5, आता आल्यात नो सिंगल 2, 7 धावा. फ्री हिटचा बॉल प्रतीक वाघमारे. या ओव्हरमध्ये रन्स थांबवायचे आहेत, कंट्रोलमध्ये आणायचं आहे आणि आता जखडून ठेवावं लागेल फलंदाजाला. फ्री हिट बॉल. यॉर्कर स्पॉटवरती टाकलाय, बघायचं आता रनआउटची विकेट आणि पोहोचलाय. चेंडू मारला त्यावेळी स्टंप वरती लागला, स्टंप खाली पडला. स्टंप उचलून चेंडू लावेल तोपर्यंत पोहोचलाय तो ओमकार. धावसंख्या 8. तमाम भालिवडी ग्रामपंचायत परिसरातील नागरिकांचं लक्ष लागलंय की दीपक शेठ लेकूरवाले यांचा संघ विजय होईल की महेश माळी यांचा संघ विजय होईल. एक गाव 2 टीम चॅम्पियन पद. फुल टॉस बॅटवरती ऑन साइडला मारलाय, खेळाडू आलेत समोर. चेंडू फेक झाली. दुसरीची संधी देणार नाही बाबूराव. 1 रन. धावसंख्या 9. कर्जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल अध्यक्ष प्रमोद भाऊ अण्णा माळी यांच्या वतीने दोन्ही टीमला षटकार हॅट्रिक मारा. 1111 विकेट हॅट्रिक घेईल का प्रतीक वाघमारे बघायचंय. गोलंदाज तयार ओमकार साठी. हवेत चेंडू प्रतीक वाघमारेने पकडले कॅच. रनिंग हँड कॅच. आणि आता मैदानाच्या मॅच मध्ये सेमीफायनलचा हिरो संघमालक टीम पॅकर महेश प्रभाकर माळी मैदानाच्या आतमध्ये एंट्री करत असताना 9 धावा आहेत फक्त. 3 बॉल संपलेत आणि 9 बॉलचा खेळ अजून बाकी आहे. प्रतीक वाघमारे आता नवीन आलेल्या आक्रमक फलंदाज महेश माळीला इथून कशा पद्धतीने कोणत्या स्ट्रॅटेजीने इथे थांबवेल, कारण 9 धावा आहे, धावसंख्या फार कमी आहे. अन्वी 11 संघासाठी बाबूराव आणि ओमकारची ओपनिंग जोडी तेवढा काही करामत करू शकली नाही, पण आता चमत्कार घडेल का? महेश माळी पुन्हा सेमीफायनल प्रमाणे बॅटिंग करेल का की प्रतीक वाघमारे आपल्या गोलंदाजीने भन्नाट वेगाने महेश माळीला थांबवेल का? 3 बॉल 9 धावा. चौथा बॉल पाठवलाय सीमा पार. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून गेल्या गोलंदाजाला दे दणका. शॉट मारलाय महेश माळीने, षटकार. 4 बॉल 15 धावा बॅटच्या रडार मध्ये दिला आणि पठ्ठ्यात आलेला चेंडू अन्वी 11च्या संघ मालक पठ्ठ्याने महेश माळीने मारलाय षटकार. किती उंच, किती लांब लचक षटकार. 4 बॉल 15. नवीन चेंडूची आता इथूनच स्ट्रॅटेजी बनवावी लागेल. महत्वाची विकेट आहे. जर का महेश माळी आउट झाला तर संघाची धावसंख्या 30च्या आतमध्ये थांबवता येईल आणि महेश माळी अनस्टॉपेबल बॅटिंग करतोय फायनल मध्ये देखील. 4 बॉल 15. प्रतीक वाघमारे राऊंड विकेटने आलाय. समोर मारलाय, ऑन साइडला खेळाडू आहे, पाहतोय चेंडूची, पाहतोय आणि त्याच्यावरून सीमा पार आली बाउंड्री. महेश माळीने अन्वी 11ची टोटल पोचवलेली आहे ती 19. स्पीडअप करा यश 11. बघा अंधार होत चाललाय, 6 वाजलेत. त्या कारणास्तव आपण 2 ओव्हरची मॅच खेळवणार होतो, पण तुमच्या आग्रहा खातर आम्ही 3 ओव्हरची खेळवलेली आहे. 6 वाजलेले आहेत, 19 धावा झालेत आणि शेवटचा बॉल प्रतीक वाघमारेचा. लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. मेगा फायनलची पहिली इनिंग. प्रतीक वाघमारे पुन्हा एकदा धावगतीने तयार. 30 सर्कलच्या एंड वरून धावगतीला सुरुवात करतो. समोर महेश माळी. लास्ट बॉल होता. मिड ऑन मधून चेंडू चालला लॉंग ऑनच्या दिशेने. पहिली कंप्लीट आहे, फेक होईल. एकच रनवरती थांबलेत आणि बघायचे इंटरेस्टेड होते दुसऱ्या रन साठी, पण 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट. 2 ओव्हरमध्ये रन झालेले आहेत त्या मात्र टोटल 20. चला फिल्डिंग लावून घ्या, लवकर फिल्डिंग लावून घ्या. 6 वाजलेले आहेत आणि मला अंधार झाला की भीती वाटते. मी आधीच सांगितलेलं आहे तुम्हाला, त्यामुळे प्लीज लगेच फिल्डिंग आपण स्प्रेड करा. 20 धावा झालेले आहेत. बालेवडी ग्रामपंचायत प्रीमियर लीग फायनलचा थरार. यश 11ला आता 3री ओव्हर कोणाकडे द्यायची तर विनायककडे, आणि विनायककडे हे षटक सोपवण्यात आलेले. 2 ओव्हर 20 धावा. पहिल्या 9 चेंडूमध्ये रन्स नव्हत्या. 9 बॉलमध्ये 9च होत्या, पण मागच्या 3 बॉलमध्ये 11 आलेले आहेत. फिल्डिंगमध्ये चेंजेस करतात कारण हवामानामध्ये आता दमटपणा आहे, त्यामुळे इथून जर सेकंड इनिंगमध्ये असाच वेळ जर आपण केला तर अंधार होण्याची शक्यता आहे. लाईट बक्षीस समारंभ देखील आपल्याला करायचं आहे,
आणि लाईट आपल्याकडे इथून फोकसची व्यवस्था नाही आय थिंक. गोलंदाज गणेश आलेला आहे. 2 ओव्हर 20. 2 ओव्हर 20 जावा. शेवटची ओव्हर. बॅटिंग स्टान्स वरती सज्ज महेश माळी. नॉन स्ट्रायकरला बाबूराव. चला ओव्हरला इथून सुरुवात करा गणेश. 2 ओव्हर 20 जावा. बॉलिंग ट्रॅक वरती गणेश आलेला आहे. चांगला बॉलर, चांगला टप्पा, लेंथ लाईन. पहिला बॉल ओव्हर द विकेटने. पहिलाच बॉल खेचलाय स्वीपरला, पाठवला बाउंड्री पलीकडे. आलाय सिक्सर महेश माळीचा. रन्स पोहोचला 26. फायनलची पहिली इनिंग बेधडक बेधुंदपणे बॅटिंग करतोय महेश माळी. संघ मालक म्हणून, फलंदाज म्हणून टीमला लीड करतोय. आणि चला लवकर जास्त वेळ घेऊ नका, कारण एक बॉल नंतर आपल्याकडे इतका वेळ नाहीये, कारण अंधार होत चाललाय. लाईटची व्यवस्था नाहीये. बक्षीस समारंभ आणि सेकंड इनिंग देखील आपल्याला खेळवायची आहे. धावा झाल्या 26. एक बॉल, धावा 26. दुसरा बॉल मागे अडवलाय सचिन. रनआउटची चान्स आहे. हिट करायला हवी होती का, संधी घ्यायला हवी होती का, बघायचं आता नक्की काय घडेल. आणि फलंदाज आउट. 1 रन 1 फलंदाज आउट. चला नवीन बॅट्समन लगेच. चला जे बॅट्समन असेल त्यांनी लगेच एंट्री करा. 27 धावा झालेल्या आहेत. नवीन बॅट्समन चाललेत मैदानाच्या आतमध्ये. बाबूराव परतलाय. नवीन बॅट्समन चाललेत. 27 धावा. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. नवीन बॅट्समन महेश चाललेले आहेत. धावा 27 आहेत. गोलंदाज तयार होईल इथून गणेश. 27 धावा. तिसरा बॉल असेल तिसऱ्या ओव्हरचा. शॉट आलाय, कॅच होईल का बघायचं. तेजस लेकरवाले आला, अडवलाय चेंडू, फेक होईल. दुसऱ्या रन साठी फलंदाज. हातातून चेंडू निसटला. 2 धावा मिळाल्या. 29 धावा. 3 बॉल समाप्त झालेत. पहिलीच इनिंग आहे. चला वेळ घेऊ नका, स्पीडअप ठेवा बॅटिंग मध्ये. जास्त वेळ घेऊ नका. प्रत्येक वेळेस चेंडू चेक करू नका. 29 धावा झालेलेत. वेळ जातोय, अवधी जातोय, कारण नंतर बॅटिंग करायची आहे. अंधार होईल, लाईट नाहीये. बक्षीस समारंभ करायचं, काउंटिंग करायचं. एकंदरीत भरपूर वेळ आपल्याला खर्च करावा लागणार आहे. धावा संख्या 3 बॉल 29. 3 बॉल 29 धावा. महेश माळीचा हा शॉट. फायनल मध्ये आणखीन एक धमाका. सिक्सर आलाय. 4 बॉल धावा 35. 4 बॉल आणि 35 धावा. चला चेंडू येऊ द्या लगेच. 4 बॉल 35 धावा. संध्याकाळचं सत्र, ग्रामपंचायतची ही स्पर्धा, भालिवडी ग्रामपंचायत प्रीमियर लीग, मोरिया 11 क्रिकेट संघ मालेवाडी यांच्या वतीने आयोजित केलेली ही भव्य स्पर्धा. या पर्वामध्ये मालेवाडी टीमचं, मोरिया 11 टीमचं हे आयोजन आणि उत्कृष्ट आयोजनाने ही स्पर्धा इथे यशस्वीपणे पार पडत आहे. 4 बॉल 35. पाचवा बॉल. फायनल मध्ये आणखीन एक शॉट मारलाय महेश माळीचा. आणखीन एक सिक्सर लॉंग ऑनच्या वरून. 41 धावा झालेलेत. 5व्या चेंडूवरती सिक्सर आलाय. 5 बॉल 41. चला चेंडू येऊ द्या. व्हॉलेंटियर लगेच बॉल आपण फेका. 41 धावा. का बॅटिंग सुरू आहे ती मात्र महेश माळीची. आणि फायनल मध्ये 1 बॉल बाकी आहे फक्त. 9 बॉल मध्ये 9 होत्या. 17 बॉल मध्ये 41 आहेत. म्हणजे मागच्या 8 बॉल मध्ये 32 धावा आलेलेत. 8 बॉल मध्ये मागच्या 32 आलेले. शेवटचा एकच बॉल शिल्लक आहे आणि गोलंदाज तयार होईल तो गणेश. ऑन साइडला फिरवलाय 8व्या बॅटने स्क्वेअर लेग मधून. 3 ओव्हरचा खेळ संपला आणि 45 धावा झालेल्या आहेत. 3 ओव्हर आणि 45 धावा. चला बॅटिंग साठी यश 11 या आपण. फिल्डिंग साठी अन्वी 11 आपण उतरा. 45 धावा केलेल्या आहेत आणि 46 धावांचं टार्गेट असेल. 46चं टार्गेट आहे ते यश 11ला. चला बॅटिंग करणारी टीम या आपण. फिल्डिंग करणाऱ्या टीमने रवाना व्हा, कारण अंधाराच्या आधी आपण लाईटची व्यवस्था नाहीये, त्या कारणास्तव आपण घाई करतोय.
46 धावांचं लक्ष आहे. चॅम्पियन पद भालिवडी ग्रामपंचायत प्रीमियर लीग या पर्वाचा कोण विजेता होईल? अठरा बॉल आणि 46 धावांची गरज आहे. फायनलची मॅच. अन्वी 11 ने चांगला स्कोर उभारला. आता यश 11 ला धावा करायचे आहेत. अन्वी 11 चा 12th मॅन चैतन्य नंदुश माली खरं तर बॅट घेऊन खरं तर ॲज अ 12th मॅनच्या भूमिकेत आपल्या संघाच्या पाठीशी अन्वी 11 ला तो सपोर्ट करतोय आणि त्याला नक्की वाटतंय चैतन्य नंदू माळीला की अन्वी 11 टीम जिंकावी. पण आता बघायचं 18-46 दीपक शेठ लेकरवाले यांचा संघ इथून फायनल मध्ये चेसिंग करेल. तो 18 बॉल आणि 46 ची गरज आहे. चला 18 बॉल 46 चा टार्गेट घेऊन तेजस लेकुरवाले आणि त्याच्या साथीला विनायक दादा बॅटिंग साठी उतरत आहेत. 18 बॉल 46. अठरा बॉल आणि 46 धावा संख्येची गरज आहे. चांगली मॅच रंगेल आणि या मॅच मध्ये फायनल मध्ये आता षटकारांची हॅट्रिक जो करेल त्याच्यासाठी कॅश प्राइज होतं. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कर्जत तालुका ओबीसी सेल अध्यक्ष प्रमोद भाऊ अण्णा माळी यांच्या वतीने षटकार हॅट्रिक साठी 1111 रुपयाचा कॅश प्राइज. पहिल्या इनिंग मध्ये ती हॅट्रिक आली नाही. दुसऱ्या इनिंग मध्ये येईल का बघायचंय. गोलंदाज महेश तयार. पहिलाच बॉल फायनल मध्ये जशास तसं उत्तर. टीट फॉर टॅट तोडी सोड उत्तर दिलं तेजसने. मॅच जर जिंकवली तर नितीन दादा लेकुरवाले यांच्याकडून 2000चा कॅश प्राइज. बॉलरच्या बॉलिंग वरती ऑब्जेक्शन घेण्यात आलेलं आहे. थर्ड अंपायर इथून चेक करतील. इथून चेक केलं जाईल. निर्णय तुमच्यावर दिला जाईल. पुढच्या बॉलवर नजर असेल. गोलंदाजावरती ऑब्जेक्शन घेण्यात आलंय. जर का गोलंदाज थ्रो आढळून आला तर मात्र गोलंदाजाला बाद केलं जाईल. 1 बॉल 4. तेजसच्या बॅट मधून स्ट्रोक आलाय ऑन साइडला. काऊ कॉर्नरला इथून थोडीशी मिसफील झाली. दुसऱ्या रनचा कॉल. 2 बॉल 6 धावा. हे वादळ आहे फायनलचं. हा परफॉर्मन्स फायनलचा. इथून मात्र धावांची गती राखावी लागेल. 2 बॉल आणि 6 धावा. लिगल चेंडू टाकलेले आहेत. चला पुढील बंडू. 2 बॉल आणि 6 धावा झालेले आहेत. लिगल डिलिव्हरी टाकलेले आहेत गोलंदाजाने. 2 बॉल 6. तेजस लेकुरवालेची बॅटिंग. वाईट बॉल 2 बॉल 7. अजूनही जिंकण्यासाठी 39 धावांची गरज आहे 16 बॉल मध्ये. फायनलचा थरार. महाविजेते पद पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी घेऊन मिरवण्याची संधी कोणत्या टीमला मिळेल. गोलंदाज तयार होईल. समोर येतो तेजस लेकुरवाले. बॅट ब्रश झाला. 1 रनचा कॉल आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये महेश मालीचा थ्रो. नॉट स्ट्रायकर यांना हातात चेंडू आला नाही. रन्स मिळाली 1. 3 बॉल मध्ये धावा झाल्यात 8. 3 बॉल 8. 15 बॉल 38 धावांची गरज आहे. 15 बॉल 38. दोनही संघ आपापल्या टीमला चीअर अप करतायत. 15-38 ची गरज. शरीरावरती लागलाय विनायकच्या मागे खेळाडूची हालचाल भरपूर. 14 बॉल 38 धावांची गरज. 14 बॉल 38. विनायक ऑल इज वेल. इट्स ओके चांगलं आहे. चौदा बॉल 38. फायनलची मॅच जिंकण्यासाठी यश 11चे प्रयत्न चालू आहेत. अन्वी 11चे प्रयत्न देखील चालू आहेत. 14 बॉल 38 करायचे. 14 बॉल 38. या 2 बॉल मध्ये एक तरी हिट आला पाहिजे. एक बिग हिट हवा आहे यश 11ला.
समोर आहे तेजस धावलाय आणि इथून स्टंप वरती लागलाय चेंडू. तेजस लेकरवाल्याची विकेट महेश माळीने हिट केला आणि मोठी विकेट, गोल्डन विकेट या मॅचची. फायनल मध्ये धक्का मोठा आहे. तेजस लेकरवाला इथून आउट झालाय. 13 बॉल आता 38. मिस्टेक केली विनायकने, रन नव्हती कारण समोर फिल्डर होता महेश माळी आणि या विकेटने मात्र आता करण लेकरवालेला मैदानावरती जावं लागेल. 13 बॉल मध्ये 38 ची गरज आहे. अंधार होत चाललाय. जिंकणार कोण, अन्वी 11 की यश 11 हे बघायचंय. बरं सकाळपासून दोन्ही टीमचे सपोर्टर जर का सामना जिंकून दिला तर यश 11च्या सर्व खेळाडूंना नितीन दादा लेकरवाले यांच्याकडून 2000 रुपये असतील. 13-38 ची गरज. 13-38 रनआउटची विकेट ही नेहमीच यश 11 साठी धोक्याची ठरली. आधीच्या मॅचेस मध्ये की रनआउटच्या 2 विकेट त्यांनी आउट केल्या होत्या. आणि आता प्रमोद भाऊ अण्णा माली, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कर्जत तालुका ओबीसी सेल अध्यक्ष यांचा 1100चा कॅच प्राइज कमवेल का कोणता फलंदाज. व्हाईट बॉलची फेक, व्हाईट बॉलची रन मिळेल. 13 बॉल 37 धावांची गरज आहे. 13 बॉल 37 शेवटचा बॉल आहे. चला स्पीडअप असू द्या, घाई करा, त्वरा करा. फायनल इथून ऑन टाइम कंप्लीट होईल. शॉट मारलाय करण लेकरवालेने. चान्स आहे. 2 खेळाडू बघतात कोण जाईल आणि कॅच आउट. कॅच आउट, फलंदाज बाद. रन झाल्यात 9. 12 बॉल मध्ये आता 12 बॉल मध्ये करायचा धावा 38. चला फिल्डिंग लाव. 37 करायच्यात, माफी असावी. 46चा टार्गेट आहे, 37 करायच्यात 12 बॉल मध्ये. तेजस लेकरवाले, करण लेकरवाले दोन्ही फलंदाज आउट झालेले आहेत. चला फिल्डिंग लावून घ्या अन्वी 11 टीम. 6:15 वाजलेत. 15 मिनिटात आपल्याला बक्षीस समारंभ पण करायचा आहे. लाईटची व्यवस्था नाहीये त्यामुळे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 37 धावा संख्येची. चला गाडीची लाईट्स प्लीज ऑन नका करू, खेळाडूंना कदाचित त्रास होऊ शकतो. 12 बॉल 37. भालिवडी ग्रामपंचायत परिसरामध्ये भालिवडी, वंजारवाडी, गौलवाडी, मालेवाडी, लाखाची वाडी अशा गावांचा समावेश, जांभुलवाडी. आणि व्हाईट बॉल. वंजारवाडी, भालिवडी. आता ट्रॉफी, दोन्ही ट्रॉफी मालेवाडीला जाणार. पण चॅम्पियन पद कोणत्या संघ मालकाच्या खात्यात जाईल. यश लेकरवाले की महेश माळी. येणारे चेंडू आहेत 12. 36 धावांचे. 12 बॉल मध्ये 6 सिक्स मारायचेत. बॅट ब्रश झालाय, फर्स्ट स्लिप मध्ये अडवलाय, एकच धाव मिळेल. 11 बॉल 35. 11 बॉल मध्ये 6 षटकार मारावे लागतील. कारण पवार 11 मध्ये जर 6 षटकार मारतोय तर त्याच्यावरती देखील बक्षिसांची खैरात होईल. पण 11 बॉल आहेत, 35 धावा आहेत, म्हणजे 6 षटकार मारावेच लागतील. भालिवडी ग्रामपंचायत प्रीमियर लीग ची 2026 ची ही फायनल मॅच. फुल टॉस, करण पवारचा शॉट, कॅच पकडली, फलंदाज आउट. आता 10 बॉल करायच्या धावा 35 आणि अंकुश दादा बॅटिंग साठी चाललेले आहेत. 10 मध्ये आता 35 ची गरज आहे. दहा बॉल विजयासाठी गरज आहे ती 35 धावांची. 10 बॉल आणि 35. नो बॉल दिलाय पंचांनी आणि चाललाय चेंडू सीमा पार, षटकार. अजूनही मॅच जिवंत आहे. 7 धावा मिळतील. 7 धावा मिळतील. आता 28 धावांची गरज आहे येणाऱ्या 10 बॉल मध्ये. 10 बॉल 28 धावा. फ्री हिट असेल. अंकुश या मॅचला जिंकून देईल का? विजयाचा शिल्पकार, फायनलचा हिरो, महाविजेतेपद यश 11 ला मिळून देईल का? फ्री हिटचा बॉल. 10 बॉल 28 ची गरज. समोर मारलाय फ्री हिटचा बॉल. 1 रन आता झालेली आहे.
थांबवलंय. 9 बॉल 27. 9 बॉल आणि 27 धावा. खरं तर 2 ओव्हरमध्ये अन्वी 11च्या 20 होत्या आणि इथे 9 बॉलमध्येच 19 धावा आहेत यश 11च्या. आता 9 मध्ये 27 पाहिजेत. 9 बॉल 27. फायनलची मॅच BGPL 2026 चा हा अंतिम सामना. शॉट मारलाय, उंच गेलाय, उंच गेलाय. कॅच आउट, कॅच आउट. 8 बॉल आता मॅच मध्ये करायच्या धावा 27. 8 बॉल 27. खरं तर हवामानामध्ये आता जो गारवा आलेला आहे, जो दमटपणा आलेला आहे, हे सर्व षटकार गेले असते. दर्शन गाडेने जर षटकार मारला तर 2100 रुपये रेहान काजले आणि भूषण गाडे यांच्याकडून. दीपक गायकवाड यांच्याकडून देखील 2100. दर्शन गाडे आता समोरच्या गोलंदाजाला तो षटकार मारणार का? 2 मारले तर 2100. कमाल कमाल कमाल. 8 बॉल 27. अजूनही दम दाखवावा लागेल. 8 बॉल 27. बाबूराव बॉलिंगवर. खाली होता चेंडू, विकेट किपरला मिळाला नाही. व्हाईट बॉल, व्हाईट बॉल. 1 रन आणखी कमी झाले. 8 बॉल 26. होऊ शकता धावा. एक जरी बॅट्समन राहिला, हिम्मत ठेवली तर 8 मध्ये 26 होतील. फायनलची मॅच आहे. विजेतेपदाचं स्वप्न अन्वी 11, महेश माळी, त्याचबरोबर यश 11, यश लेकरूवाले. घुटना टेक, तमाशा देख. 7 बॉल आता 26. अजून ताकद ठेवावी लागेल. एक जर या बॉलवरती सिक्सर आला तर मॅच मध्ये विजयाची मोहर नक्की उमटवतील फलंदाज. मागे चाललाय चेंडू, पडलाय जमिनीवरती आणि लॉंग स्टॉपला चौकार आलाय. फायनल अजून बाकी आहे. क्रिकेटमध्ये आता काही घडू शकेल अशी मॅच आहे. 6 बॉल 22 ची गरज आहे. 6 बॉल 22. आता शेवटच्या ओव्हरमध्ये देखील ती षटकारांची हॅट्रिक येईल का? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कर्जत तालुका OBC सेल अध्यक्ष प्रमोद भाऊ अण्णा माळी यांच्या वतीने ते 1111 रुपये कोणता फलंदाज घेऊन जाईल? एकही फलंदाजी अजून हिंमत झालेली नाहीये ते 1111 रुपयाचं पारितोषिक कमावण्याची. पण अजून 1 ओव्हर आहे. 22 धावांची गरज आहे. चला चला, आयोजकांनी आता बक्षीस समारंभाची तयारी करा, कारण सामना आता जवळपास समाप्तीकडे चाललाय. 6 बॉल शिल्लक आहेत, त्यामुळे आयोजकांनी बक्षीस समारंभाची तयारी करा. आले सर, या भालिवडी ग्रामपंचायत प्रीमियर लीग मध्ये खरं तर ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्या सर्वांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. सन्माननीय कार्यसम्राट सरपंच, भावी जिल्ह्याचं नेतृत्व योगेशदादा कांबेरे यांच्या वतीने आम्हाला या स्पर्धेमध्ये ट्रॉफी देण्यात आल्या. त्याचबरोबर शिवसेना संपर्क तालुका प्रमुख आदरणीय सुदामदादा पवाळी यांच्या वतीने देखील आम्हाला सहकार्य करण्यात आलं. त्याचबरोबर कार्यसम्राट उपसरपंच नंदुशेठ माळी यांच्या वतीने देखील सहकार्य करण्यात आलं. आणि या दरम्यान समोरच्या दिशेने मारलाय. 1 केली कंप्लीट, दुसरीसाठी जावं लागेल. धावलेत फलंदाज आणि आउट. एकच धाव, फलंदाज आउट. 5 बॉल 21 पाहिजेत. 5 चेंडू 21 धावा हव्यात. अंकुश या फलंदाजाने अजूनही हिम्मत ठेवलेली आहे. अजूनही यश 11 किंवा अन्वी 11 दोन्ही पैकी कोणी हार मानायला तयार नाही. जिंकणार एकच आहे, पण 5 मध्ये 21. बघा, जो संघ फायनल जिंकेल त्याने 3 स्टंप ठेवा आणि 3 स्टंपच घेऊन जा. फक्त 3 स्टंप आम्हाला परत द्यायचेत. 5 बॉल 21. अंकुशच्या बॅट मधून आला अलोंग द कार्पेट टुवर्ड्स द बाउंड्री. अडवला चेंडू, फेक झाली. 4 बॉल 20. 4 बॉल 20. चार बॉल आणि 20 धावांची गरज आहे. महामुकाबला 4 बॉल 20 वरती. शॉट महेंद्र लेकुरवालेच्या बॅट मधून. फायनलच्या मॅच मध्ये आणखीन एक विकेट. फलंदाज आउट. 6वी विकेट आहे आणि आता 3 बॉल शिल्लक आहेत आणि 20 धावांची गरज आहे. खरं तर गारवा हवामानामध्ये जास्त नाही तर प्रत्येक हा शॉट सीमा पार गेला असता. महेंद्र लेकुरवालेचा शॉट देखील चांगला होता, पण बाउंड्री लाईन वरती कॅच झाली. 3 बॉल 20. चला चला, फिल्डिंग लावून घ्या. आता 3 बॉल 20 आहे. मॅच क्लोज मॅच
थोडीशी दूरच चालली आता. त्यामुळे आता वेळ घेऊ नका. बक्षीस समारंभाची तयारी आयोजकांच्या वतीने करण्यात आलेली आहे. 3 बॉल आणि 20 धावांची गरज. तीन बॉल 20. शॉट मारलाय मिड विकेटच्या दिशेने. चेंडू आलाय. एक जाव. 2 बॉल आता 19. आता सामना पूर्णपणे ताब्यात आहे. 100% मॅच अन्वी 11च्या ताब्यात आहे. नो मोर चान्स. गोलंदाज तयार. आणि इथून फक्त एकच बॉल आता बाकी आहे. भालिवडी ग्रामपंचायत प्रीमियर लीग 2026 फायनलचा शेवटचा बॉल बाकी. आणि फायनल मॅच वरती शेवटचा स्टॅम्प लावला जाईल. फायनल मॅचचा शेवटचा बॉल. आणि शेवटचा बॉल पडलाय. महाविजेता या स्पर्धेचा महेश माळी यांचा. अन्वी 11 हा संघ जिंकलाय. चॅम्पियन पदावरती नाव कोरलंय. महेश माळी यांचा संघ अन्वी 11. आणि फायनल मध्ये विजयाचा जल्लोष करत असताना टीम अन्वी 11. आणि फायनल मध्ये रनर अप ठरलेत या स्पर्धेचे यश लेकुरवाले यांचा संघ यश 11.